बदलापूर शहरातून एक संशयास्पद प्रकार उघडकीस येतो आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईचा धाक कुठेतरी बदलापूर शहरात देखील जाणवू लागला आहे का, असा संतप्त प्रश्न आता बदलापूरकर विचारत आहे। परंतु या ठिकाणी जो काही प्रकार घडला आहे तो थोडासा वेगळा आहे आणि तो म्हणजे औषधी ही एक्सपायरी झालेली नाही, तरी सुद्धा ती औषधी सर्रासपणे उघड्यावरती फेकून देण्यात आलेली आहे। त्याच ठिकाणी आपल्याला बदलापूर परिसरामध्ये उघड्यावरती काही औषधी जी आहे ती फेकलेली पाहायला मिळते आणि या औषधांची जी काही एक्सपायरी डेट आहे ती अजूनही 2 ते 3 वर्ष चालेल एवढी आहे। हे बघा, 5/2024 पासून ते 4/2027 अशी या औषधाची डेट आहे। स्पास्मा असं सिरम याचं नाव आहे। हा एक आपण बघितला। दुसरा आपण अजून बघूया। हा बघा, आपण बघतोय स्पास्मा, 2027 तारीख बघायला मिळते। 2024 पासून ते 2027 म्हणजे 3 वर्षाचा कालावधी। आता 2026 चालू आहे म्हणजे 1 वर्षाचा कालावधी याचा अजूनही शिल्लक आहे। हे बघा, कोफोल सिरप। आता जोपर्यंत आपण थोडीशी याची माहिती घेतली तर कफ रिलीव्हर सेवर आहे, हे सिरम आहे, ज्याची तारीख आपण बघत आहोत 3/2025 ते 2/2028 म्हणजे अजूनही ही औषध एक्सपायर होण्यासाठी 3 वर्ष शिल्लक आहे आणि तरी सुद्धा ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये औषधींचा साठा बदलापूर शहरामध्ये अखेर कोणी आणून फेकला, तो सुद्धा उघड्यावरती, असा प्रश्न आता बदलापूरकर विचारत आहेत। आणि अशीच कुठली कारवाई आता बदलापूर शहरामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? कारण हा प्रकार बघितल्याच्या नंतर बदलापूरकर हा प्रश्न उपस्थित करताय की हो, अशी कारवाई आता बदलापूर शहरासाठी गरजेची आहे। कारण जर एक्सपायर ही औषध झालेली नाहीये तर मग ही औषधी उघड्यावरती सर्रासपणे का फेकली गेलेली आहे? ते एक्सपायर झालेलं नाहीये तर इथे का फेकून देण्यात आलं? म्हणजे हे काही वेगळा प्रकार असू शकतो का? म्हणजे हे नकली औषध असू शकता का, किंवा याच्यामध्ये काही भेसळ असू शकते का, असा खूप संतप्त प्रश्न बदलापूरकर उपस्थित करताय। हे खूप धक्कादायक आहे, गंभीर आहे। त्यामुळे एफडीएला विनंती करतायत संपूर्ण बदलापूरकर की कृपा करून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की कोणी उघड्यावरती अशा पद्धतीच्या औषधी जे आहेत त्या औषधींच्या बॉटल जे आहेत त्या आणून फेकल्यात।